शिवाजी रामलू आमचे माजी प्राचार्य पुराणे आणि गोडबोले साहेब आणि इथे बसलेले सर्व खेळाडू मित्रांनो आणि इथे आलेले सगळे पाहुणे, आपल्याला माहिती आहे अपंगामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचं सविस्तर आपल्याला माहिती रामलालजीबाई दिलेली आणि हे आगळा वेगळा असा हा कार्यक्रम आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपण त्याचं माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्यामुळे राजस्थानी शिक्षण संस्था या कामाला सहभागी झाली. मला फक्त एकच उदाहरण द्यायचं आहे. एक अपंग दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, जन्मतः त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा मेरिट मध्ये पास केली. पुण्याचा टोचणीवाल आहे आणि गायनामध्ये तर फारच प्रसिद्ध आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असताना चार्टर्ड अकाउंटंट सारखी परीक्षा पास करणार तरी मेरिट मध्ये, हे खरंच ग्रेट झालं. म्हणजे त्याचं सांगायचं तात्पर्य आहे, अपंगाला जरी एखाद्या विशिष्ट ह्याचा अवयव कमी जरी पडला तर बाकीचं त्याला देण ईश्वराने दिले आहे. आमच्याकडे आमच्या मुंबई शाळेमध्ये एक विद्यार्थी, आता तो टीचर झाला, खरं म्हणलं तर त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, पण कॉम्प्युटरमध्ये तरबेज असे आमच्याकडे काही विद्यार्थी कॉम्प्युटरचं आमच्याकडे लॅब आहे. अशा प्रकारे हे नाविन्यपूर्ण असं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हा उपक्रम घेतात आणि भारती साहेबांनी जशी अपेक्षा व्यक्त केली की दिल्लीपर्यंत आपला या नांदेड जिल्ह्याचं नाव गेलं पाहिजे, त्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकरता सुखसोयी जे काही आहेत उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यात त्रुटी असतेच, काहीतरी होईल, पण त्याला आपण ऍडजस्ट करावं आणि सगळ्यांनी हा आपला कार्यक्रम आहे समजून सगळ्यांनी आम्हाला मदत करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी सर यांना विनंती करतो त्यांनी मुख्य मांडवात यावा. श्री संधू सर क्रीडा अधिकारी, या क्रीडा विभागाचा आम्हाला भरपूर सहयोग इथे लाभलेला आहे आणि त्यांच्याच सपोर्टने आज हा 2 दिवसाचा सोहळा आपण इथे साजरा करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामलालजी बाहेती सर, काबरा सर, शिवछत्रपती अवॉर्ड विजेते रामलू बारे, बजाज डॉक्टर बजाज, कलीमुद्दीन, सर्व सहकारी आणि खेळाडू मित्र, या गुरु गोविंद सिंग स्टेडियमवर अनेक विविध स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेत आहोत. त्यामधला हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी अपंगासाठी जे राजस्थानी एज्युकेशन सोसायटी मार्फत या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी विविध स्पर्धा आम्ही दरवर्षी घेत असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अण्णांच्या घेतल्या होत्या, ज्यामध्ये उमेश मुंडे हा भोदरीचा खेळाडू हा माझ्याकडेच प्रशिक्षणाला होता. मी स्वतः क्रिकेट कोच आहे. नांदेडमधनं जवळपास 5 ते 6 विद्यार्थी आता रणजी ट्रॉफी खेळत आहेत. अंडर 16, अंडर 19 स्टेट लेवललाही काही खेळाडू खेळत आहेत. जे आपण अण्णांचं वर्ल्ड कप झालंय त्याच्यामध्ये पाकिस्तानला हरवून आपल्या भारताने जो विजय प्राप्त केलेला आहे ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्यातला एक भोदोडीचा विद्यार्थी हा माझ्याकडे ट्रेन झालेला होता. त्यांनी तो वर्ल्ड कप जिंकून या ठिकाणी आम्ही त्याचा सत्कार सुद्धा केलेला आहे. आपल्यामधनंही यामध्ये जे खेळाडू आहेत यांनी सुद्धा आपला भारताचं नाव हे शिखरावर न्यावं. खेळाडूंनी या ठिकाणी ज्याही स्पर्धा होतील, जे पंचांनी जेही निर्णय देतील ते आपल्याला मान्य असावेत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण स्पर्धा यशस्वी कराव्यात एवढी खेळाडूंना मी विनंती करतो. आणि आपल्या स्पर्धा या ठिकाणी नक्कीच आमच्या इथले जे पंच आहेत ते राष्ट्रीय पातळीवरचे सर्व पंच आहेत, त्यांचं आपल्याला मार्गदर्शनही लाभेल आणि त्यांचा निर्णय हा आपल्याला मान्य करणं आवश्यक आहे. आणि आपण स्पोर्ट्समन स्पिरिटने या ठिकाणी स्पर्धा खेळाव्यात अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद. व्हॉलंटियर्स स्वागत करणार आहेत आपल्या पद्धतीनं.
ठिकाणी आलेले सर्व खेळाडू, या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित होत आहेत त्यांचे उद्घाटन आणि प्रात्यक्षिक सुरू होत आहे असे जाहीर करतो मान्यवरांच्या वतीने आणि या ठिकाणी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधिवत उद्घाटन करीत आहोत. कोणी ग्राउंडवर अजून कोणी त्याच्या पाठी आपण आता लांबून घ्या, क्रॉसमध्ये घ्या, क्रॉस झेंडा दिसला पाहिजे. सर्व इव्हेंट ओपन करायचे. हा उद्घाटन दुसरे सत्यनारायण हे ते जे ऑप्शन आहेत ना त्याची नावं द्यावी, त्यांचं सगळं रोखून टाकू. दही कांबळे ते पोरं सोडून 1 2 3 खुर्च्या. माधव बच्चीवार ना किती सर याचा तेरा ते 15 मध्ये टाकायचं. हो 15 किती बघू बोटा हा 40 नाव सांगा. 40 नाव का उठायचं असं बाजूला राहू दे. साईड लावा. चला साईड थोडं चला, कारण का तुम्ही दोघं एका शाळेत आहेत, उद्या पुन्हा तुमच्यावर पुन्हा काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम भागणारे सर तुम्ही सर बॉल काय सांगा की 0.0 चल घ्या, चल सर 423 गोळा जमा करण्यासाठी. अरे दुसरा माणूस उभा राहू द्या ना. बरोबर हे आजची ट्रायल आहे ना, कलर ट्रायल आहे. आली बाय कलर उद्याच ग्राउंड आहे इथं, गोळा फेक चालू आहे, गोळा फेक चालू आहे, ग्राउंड आहे. वाह थोडे सर झालं का तुमचं सर 17-18 चे मुलं तयार करायला. कोण चाललं तिकडे बा, चिठ्ठी घेऊन जा. तेव्हा मुली आहेत, मुली 5 2 रेडी 1 2 आवाजानं पळतात ते. आवाज आर्टिस्ट वर मोबाईल केलं की मोबाईल केले पण सूचना द्या. असं चालत जायचं. 12 ते 15 आहे. 12 ते 15 आहे ठाकूर. 12 ते 15 आहे. हो देतो. आणि विद्यार्थी आल्यानंतर स्टार्ट करा. मागे समोर असलं तर ते स्टार्ट करायला. सिटी वाजत चालत जायचं चालत. चालत पळायचं नाही सर.
काय नाही अरे तुला रेषा क्रॉस कर म्हणला ना त्याचं लिहून घ्या सर पुढे आता सर इथं घ्या इकडे एक राहिले बघा डबा झालं तिथे हा काल सवारी होते का प्रकाश मांगो ये टाइप ही देता हूँ अच्छे से बना के ठीक है दूर बकरा उधर लिए कि ना ऑफिस बुक में हां लिया ना फोटो निकाला सांगा तुम्हाला हे याच्यातलं कसं नसते हे सगळे ड्रॉप करा फोटो गेला माझा हां ते पेन माझा इकडे घेऊ जरा सर्व कोचेस आणि विद्यार्थ्यांनी इथे यायचे आपल्याला मार्च पासची प्रॅक्टिस करायची दोन मुलांमध्ये नसणार अशी झाली चला लवकर लवकर सर मार्च पास इथे उभे करा माझ्याकडे प्रवर्गाची पाठी घेऊन आपल्यानंतर तिथे आल्यानंतर हा झेंडा असा वापरायचा इथपर्यंत जायचं आहे नंतर गेस्ट झाल्यावर वरती हात असं पकडा हा असा 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 अशाच क्रमाने थांबायचं आपण करतोय ही केवळ प्रॅक्टिस आहे हा दुकानात जाताना तर बेटा कसं अंतर ठेवलं रे तुम्ही मागे सरका समोर ये ना व्यवस्थित अंतर घ्या रे व्यवस्थित मागे सर थोडं गणेश तू त्याच्यासोबत आहे त्याच्याशी सोबत तू पुढे बेटा याच्यासोबत खाली करायला ऐकून घ्या जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा डावा पाय काढायचा आणि नंतर स्टार्ट करायचं डावा पाय ऑटोमॅटिक एक लक्ष द्या पुढचा माणूस 10 फुटाचा चालत जायचे पुढे त्या स्टेजच्या जवळ गेल्यानंतर तिथे जेव्हा माणूस होईल माणूस एक नाही त्या ठिकाणी आपला अंध प्रवर्ग सामने देखेगा सामने देख म्हणण्या आपला झेंडा खाली करायचा आहे आणि मग पुढच्या पोलच्या गेल्यानंतर तिथे
तुम्ही मदत करणार आहे, तुम्ही त्यांच्या हातात ती आहे त्यांनी या पत्रक ग्रुप निघेल, लक्ष ठेवा. बँक पत्रक रेडी झाले का? सगळ्यांनी पाट्या व्यवस्थित घ्या, तसं नाही घ्यायची पाठी मध्ये. हो मध्ये जोपर्यंत थांबायचं नाही, स्टॉप करत नाही तोपर्यंत. चला कदमताल गट, चला कदमताल करत राहायचं. हॅलो चला ते पुढे पुढे चला पुढे चला चार किती पाठवा ना आपण झेंडा पकडताना हा हात उजवा इथे आणि गावाखाली आणि जेव्हा थांबले आणि जायचे पुढे कळलं ना. आता हात उजवा असा डावा आणि नंतर मग इथे पाहिजे. फक्त लिडरचा झेंडा खाली राहील. ओके बाकीच्यांनी असं पकडून चालायचे झेंडे. ओके लिडरचे असे झेंडे पकडायचे आणि ज्यांच्याजवळ पाठी आहे त्यांनी समोर आधी पाठी धरून द्यायची, फक्त वळवायची पाठी. कळलं? ओके चला हा बस चला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केले जाईल. हा सर आपण त्यांच्या मागे जायचं आता. थांबा कोणी झाला नाही. एक सुंदर झालेला आहे.
दोन जास्त घे. चला थांबा त्यांना जाऊ द्या, थांबा त्यांना जाऊ द्या सर, त्यांना जाऊ द्या. तिकडे बघा आता थोडंसं जास्त ठेवा. चला मुंबईची पार्टी नाहीये का?